सातारा के सदर बाजार इलाके में आज सुबह एक बड़ा हादसा टल गया जब एक घर से गैस लीकेज होने लगा, जिस वजह से इस क्षेत्र में अफरा तफरी का माहौल बन गया। इलाके में अचानक गैस की तेज गंध फैलने से हड़कंप मच गया। सुबह करीब 9 बजे घर के लोगों को इसकी जानकारी मिली, जिसके बाद उन्होंने तुरंत घर खाली कर आसपास के लोगों को सतर्क किया। सूचना मिलते ही अग्निशमन दल मात्र 15 मिनट में मौके पर पहुंच गया। जवानों ने गैस लीकेज कर रहे सिलेंडर पर गीला कंबल डालकर स्थिति को नियंत्रित किया और संभावित विस्फोट का खतरा टाल दिया। इस त्वरित कार्रवाई से बड़ा अनर्थ टल गया और लोगों ने राहत की सांस ली। घटना के बाद स्थानीय नागरिकों ने अग्निशमन दल का आभार व्यक्त करते हुए उनका श्रीफल देकर सम्मान किया। साथ ही लोगों से अपील की है कि गलत या खतरनाक रेगुलेटर का उपयोग न करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके। सगळ्या ग्रामस्थांकडून अग्निशामक दल, नगरपालिका आणि त्यांचे कर्मचारी या सगळ्यांनी प्रसंगावधान दाखवून पडदिशी सिलेंडर विझवला आणि फार मोठी होणारी घटना टाळली। याबद्दल सदर बाजारातील सर्व ग्रामस्थ आणि आमचे सर्व सहकारी यांच्याकडून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी अशीच वेळोवेळी सेवा द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आज सदर बाजार येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक गॅस गळतीची दुर्घटना जी होती ती टळली। नागरिकांनी चांगल्या पद्धतीने त्वरित लवकर अग्निशामक दलाला वगैरे बोलवून फास्टमध्ये काळजी घेऊन सगळं इथलं व्यवस्थित करून घेतलं। इथं ह्या जागी येऊन पाहणी केली, सगळं व्यवस्थित आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चांगला हे एकजुटीने प्रतिसाद दिला। त्या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा आज एक कोपा सर्व सदर बाजार ग्रामस्थांना पाहायला मिळाला आणि अग्निशमन दलाने सुद्धा वेळेत आपलं कार्य इथं येऊन करून ही आग आटोक्यात आणली। त्याबद्दल त्यांना मनपूर्वक ग्रामस्थांकडून धन्यवाद सदर। गॅस लिकेज झाला होता। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घटनास्थळी पोहोचलो। त्या टायमिंगला वरती सांगितलं की गॅस लिकेज आहे। वरती गेल्यानंतर ना आम्ही यायच्या अगोदर घर मालक कोण आहे, घर मालकाचा, त्यांनी ब्लँकेटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो जरा चुकीच्या पद्धतीत झाला। गॅस आडवा पडला व पलीकडचा दरवाजा पूर्णपणे बंद होता, त्याला ऑक्सिजन यायला काही चान्स नव्हता, त्यामुळं गॅस फुटण्याची शक्यता भरपूर होती। मग आम्ही 2 ब्लँकेट घेतले व पूर्ण पाण्यामध्ये ओले करून पूर्ण ब्लँकेटिंग गॅसवर केलं व पूर्ण आग विझवली। शांत झाल्यानंतर बाहेर काढलेलं आहे।